बोरिवली पूर्वेमध्ये राजकीय राडा झालेला पाहायला मिळतोय। भाजपचे गणेश खणकर आणि सुबोध माने भिडले आहेत। गणेश खणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुबोध मानेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आधी खणकरांनी महिलेवर हात उचलला असा आरोप आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे सुबोध माने यांचे समर्थक आता त्यामुळे आक्रमक झाले। रात्रभर दहिसर पोलीस स्टेशनमध्ये माने समर्थक बसून होते। वादाचं नेमकं कारण अस्पष्ट, दोन्हींकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। प्रभाग क्रमांक 11 मधील मतदार याद्यांमधील घोळ असल्याचं म्हणत माने यांनी काल दुपारी व्हिडिओ बनवला होता आणि त्यामुळे सगळा प्रकार झाल्याची चर्चा आता ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये सुरू आहे। बोरिवली पूर्वमध्ये राजकीय राडा झालेला पाहायला मिळतोय। भाजपचे गणेश खणकर आणि सुबोध माने भिडलेत। गणेश खणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुबोध मानेंना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। आधी खणकरांनी महिलेवर हात उचलला होता असा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुबोध मानेंचे समर्थक आक्रमक झाले। राजकीय राडा या ठिकाणी पाहायला मिळतोय। रात्रभर दहिसर पोलीस स्टेशनमध्ये माने समर्थक बसून होते। वादाचं नेमकं कारण अस्पष्ट आहे, मात्र दोन्हींकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर भाजपचे गणेश खणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख असलेले सुबोध माने एकमेकांमध्ये भिडलेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे खणकरांनी कुठल्या तरी एका महिलेवर हात उचलला होता असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय आणि त्यामुळेच जे मानेंचे समर्थक जे आहेत ते देखील आक्रमक झालेले पाहायला मिळतात। खरं तर मानेंना कालच पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काही गोष्टी वाढू नयेत यासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। मात्र या सगळ्यामध्ये रात्रभर दहिसर पोलीस स्थानक मात्र एक राजकीय वादाचं ठिकाण बनलेलं पाहायला मिळालं, कारण अनेक कार्यकर्ते रात्रभर दहिसर पोलीस ठाण्यामध्ये बसून असल्याचं पाहायला मिळत होतं। वादाचं नेमकं कारण अस्पष्ट आहे, त्यामुळे दोन्हीकडनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। 11 मधील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं म्हणत माने यांनी काल दुपारी व्हिडिओ बनवला होता आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। थोडक्यात आता मतदार याद्यांवरनं देखील वादावादी होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जे राजकीय राडे आहेत ते देखील होण्यास सुरुवात झालेली आहे। कुठेतरी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकार आता वाढताना देखील दिसू शकतात। मात्र आता त्याला कशा पद्धतीने सरकार रोखणार, मुख्यमंत्री त्या कशा पद्धतीने या सगळ्यावर रिॲक्ट होतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।